हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता तशी त्याची अध्याय नंबर 9. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 31 वर थांबलो होतो. श्लोक नंबर 31 होता, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कोणते प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. तर या अध्यायामध्ये आपण या शेवटच्या सेक्शन मध्ये आहोत आणि आपण आज शेवटचे 3 उरलेले श्लोक कव्हर करून आपण 10व्या अध्यायाला प्रारंभ करू. तर या चॅप्टरच्या ब्रेकअप पॉइंट मध्ये जसं तुम्ही पहिल्यापासून स्टडी करत आलेला आहात, श्लोक नंबर 1 ते 3 आपण बघितलं होतं. केवला भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती कशी डेव्हलप करायची भगवंतांच्या ज्ञानाद्वारे. त्यानंतर 4 ते 10 भगवंतांचा या जगाशी असणारा अचिंत्य संबंध. त्यानंतर 11 ते 19 आपण बघितलं होतं भगवंत या जगामध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या कशा प्रकारे रेसिप्रोकेट करतात. त्यानंतर श्लोक नंबर 20 ते 28 आपण बघितलं होतं शुद्ध भक्ती आणि देवी देवतांची उपासना याच्यामध्ये काय अंतर आहे. आणि हा लास्ट सेक्शन आहे 29 ते 34. यामध्ये आपण बघत आहोत की या जगामध्ये भक्तिमय क्रियेशिवाय दुसऱ्या ज्या क्रिया होतात त्या क्रियांमधील आणि भक्तीमधील अंतर काय आहे. राईट. प्रामुख्याने भगवंतांची ॲश्युरिटी आणि गॅरंटी की माझ्या भक्तांना मी कधीही नष्ट होऊन देणार नाही, विनाश होऊन देणार नाही त्यांचा. राईट. तर हे आपण लास्टचे 3-4 श्लोक स्टडी केले होते. श्लोक नंबर 30 पासून अपेक्षित सदुराचारो भजते माम अनन्य भाग, की माझे भक्त हे नेहमी साधूच असतात. राईट. कुठल्याही अवस्थेमध्ये. आणि त्यानंतर भगवंत 31 मध्ये क्लिअर करतात की जरी त्यांच्याकडनं काही गडबड झाली असेल तरी इव्हेंच्युअली ते साधू बनणार जर ते या मार्गावरती चालत असतील आणि सत्संग जर त्याने सोडला नसेल तर. राईट. हे सांगितल्यानंतर श्लोक नंबर 32 मध्ये मग भगवंत अर्जुनाला ॲश्युअर करतात. 32 मध्ये 31 मध्ये सांगितलं होतं की ह्या जे भक्त आहेत माझे त्यांचा कधी विनाश होणार नाही. राईट. आणि मग 32 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरावरील जी लोक असतात ह्या लोकांचा सुद्धा उद्धार होत असतो. कुठल्याही अवस्थेमध्ये असतील ते. हे सांगून भगवंत आणखीन याला क्लिअर करतात की माझी भक्ती किती श्रेष्ठ आहे. श्लोक नंबर 32 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. माम हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युपापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. आता हा जेव्हा श्लोक अर्जुनाला स्पेशली सांगितला गेलेला आहे याचा ऍक्च्युअली पूर्ण बॅकग्राऊंड पुढच्या श्लोक मध्ये तुम्हाला भेटेल की अचानक मध्ये भगवंत असा श्लोक का म्हणतात. राईट. कारण असं तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट वाटेल मध्येच की ठीक आहे आतापर्यंत तुम्ही सांगितलं भक्तांचा नाश झाला तरी त्यांना मी नष्ट होऊन देत नाही, त्यांचा मी हे करतो. आणि मध्येच हा एक श्लोक असा येतो की जी भक्तीची महत्ता आणखीन वाढवते. आणि याच्यामध्ये जे कॅटेगरी दिलेल्या आहेत लोकांच्या स्त्री, वैश्य आणि शूद्र, तर काही काही लोक ह्या श्लोकाला कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणून बघतात की भगवंत असे सेपरेट का करतात लोकांना. कोणी स्त्री आहे, कोणी वैश्य आहे, कोणी शूद्र आहे. तुम्हाला स्पेशली दिसेल या श्लोकामध्ये 2 लोकांचं वर्णन आलं नाहीये, ब्राह्मण आणि क्षत्रिय. राईट. या 2 क्लासचं वर्गीकरण नाही केलं याच्यामध्ये. याच्यामध्ये फक्त वैश्य आहे, स्त्री आहे आणि शूद्र आहे. मग कधी कधी असं वाटतं की ह्या लोकांना वेगळं केलेलं आहे का क्लासिफाय करून. पण तुम्ही जर व्यवस्थित श्लोकाचा अर्थ बघितला, श्लोकामध्ये भगवंत म्हणतात
की या लोकांनी जरी माझा आश्रय घेतला तरी ते सुद्धा या जगातनं मुक्त होऊ शकतात. नाव आता जर बघायला गेलं तर ऍक्च्युली स्त्री असेल किंवा शूद्र असेल किंवा वैश्य असेल, हे सगळे कुठल्या योनीमध्ये आहेत? मनुष्य योनीमध्ये, राईट. आणि मनुष्य योनी ही फार दुर्लभ असते, भले ती स्त्री असो किंवा वैश्य असो किंवा शूद्र असो. आणि वैश्य आणि शूद्र म्हटलं तर त्याच्यामध्ये पुरुष पण आले, राईट. आता असं बघायला गेलं तर कलियुग हे कल शूद्र संभवा, हे सगळं कलियुगामध्ये सगळे शूद्रच आहेत, राईट. त्याच्यामध्ये आणखी क्लासिफिकेशन नाहीये की स्त्री शूद्र आहे किंवा पुरुष शूद्र आहे. एव्हरीवन इज शूद्र. पण आपण त्याच्याहूनही जरा वरती व्यवस्थित बघितलं तर पहिले आपल्याला गोष्ट कळली पाहिजे की याच्यामध्ये मनुष्य योनी इन्व्हॉल्ड आहे, भले ते कोणी असेल. आणि मनुष्य योनी ही रेअर असते, दुर्लभ असते. सर्वात पहिले हे क्लिअर केलं पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, जे 4 वर्ण आणि 4 आश्रम बनवलेले आहेत, स्पेशली वर्ण, आश्रम तर सोडून द्या, पण वर्ण बनवलेले जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, हे सगळे वर्ण आपापल्या गुणकर्मानुसार बनवलेले असतात. ह्याच्यामध्ये भगवंतांचा भेदभाव करण्याचा काही प्रश्न नाहीये. मागील जन्मामध्ये आपण ज्या प्रकारे गोष्टींची निवड केली, सिलेक्शन केलं, त्यानुसार आपले संस्कार बनले आणि त्यानुसार आपल्याला ह्या जन्मामध्ये असा जन्म प्राप्त झालेला आहे. तर मागच्या जन्मामध्ये कोणी जास्त ब्रॅह्मणिकल ओरिएंटेड असेल तर या जन्मामध्ये ब्राह्मणिकल ओरिएंटेड जन्म त्याने घेतलेला आहे, राईट. ज्याने जो गुण कल्टिवेट केला प्रकृतीच्या गुणापैकी, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, ज्याने रजोगुण कल्टिवेट केला त्याने जन्म रजोगुणामध्ये घेतलेला आहे. ज्याने सत्वगुण कल्टिवेट केला त्याने सत्वगुणामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि ज्या प्रकारे ज्याने तमोगुणाचा जास्त आश्रय घेतला त्याने मग पशुयोनी प्राप्त केलेली आहे किंवा तमोगुणी शरीर प्राप्त केलेलं आहे, राईट. आणि हे जेव्हा वर्ग असे पाडले जातात, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, तर प्रकृतीचे 3 गुण पाहून आपल्याला सायंटिफिकली बघायचं आहे. असं नाही बघायचं की अरे ब्राह्मण मतलब ब्राह्मण कह रहे हैं और शूद्र मतलब शूद्र कह रहे हैं, जाति भेद कर रहे हैं, ऐसा कुछ नहीं है. अगर किसी क्लास में कोई अगर फेल हो जाता है तो फेल हो जाता है. तुम्ही असं म्हणत नाही की बिचारा चांगला मुलगा होता पण फेल झाला. चांगला असेल तर कसा फेल होईल तो? असं म्हणू शकत नाही ना आपण. सिमिलरली असं नाहीये की इथे जाती भेद आहे काही, की कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी शूद्र आहे, कोणी वैश्य आहे. ज्याने ज्याने आपापलं कर्म जसं बनवलं त्या प्रकारे आता हे शरीर प्राप्त केलेलं आहे, राईट. म्हणून ब्राह्मणिकली जे ओरिएंटेड आहेत त्यांच्याकडे जास्त सेन्स कंट्रोल असतो, इजंट इट. हरे कृष्ण. ब्राह्मण कोणी असेल तर त्याने त्याच्यावरती दुखी होऊ नये. ब्राह्मणाला आपण इथे ग्लोरिफाय करतोय, राईट. मग आता कोणी ब्राह्मण असेल तर त्याच्याकडे जास्त सेन्स कंट्रोल आहे, जास्त उपवास करू शकतो तो. त्याला सांगितलं की 2 दिवस काय खायचं नाही, फक्त पाणी पिऊन राहू शकतो तो. ब्राह्मणाला सवय असते, राईट. पण हेच जर तुम्ही एखाद्या शूद्राला सांगितलं तर नाही करू शकत. त्याला सांगितलं 3 तास जरी उपवास कर तरी त्याला जमणार नाही उपवास करायला. तो म्हणेल कुछ ना कुछ खाने के लिए पीने के लिए चाहिए हर 2-3 घंटे के अंदर. त्याच प्रकारे क्षत्रिय असतो तो थोडा आणखीन टॉलरेट करू शकतो, वैश्य तो थोडा आणखीन टॉलरेट करू शकतो, शूद्र काहीच करू शकत नाही टॉलरेट. मग आता हे जे वर्गीकरण आहे हे आपापल्या गुणानुसार आपण बनवलेलं आहे आणि त्या प्रकारे व्यक्ती स्पिरिच्युअल लाईफ प्रॅक्टिस करण्याकरता तेवढा क्वालिफाईड आहे, राईट. परंतु इथे भगवंताचा तो सांगण्याचा आशय नाहीये. हे तर तुम्हाला सांत्वना देण्याकरता सांगतोय मी की कोणीही असं स्वतःला कमी लेखू नये की अरे ठीक आहे ब्राह्मण पण चांगले आहेत, शूद्र पण चांगले आहेत. परंतु जेव्हा भक्तीचा प्रश्न येतो, आता तुम्ही जेव्हा योगा लेडर स्टडी केले असेल, हीच तर विशेषता आहे भगवद्गीतेची. जेव्हा तुम्ही योग श्रेणीचा अभ्यास केला होता, कर्मकांड ते कर्मयोग ते ज्ञान योग, अष्टांग योग, राईट. आणि शेवटला वरती भक्ती योग, जर तो अष्टांग योगातनं भक्ती योगामध्ये आला तर. आता तुम्ही जर याचं वर्गीकरण केलं तर तुम्हाला दिसेल की ट्रेडिशनल वर्णाश्रम सिस्टीम मध्ये ब्राह्मणांना जास्त संधी आहे कर्मकांड किंवा कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग हे सगळं करण्याकरता, राईट. शूद्र आणि वैश्य, शूद्र आणि वैश्य यांना संधी नाहीये जास्त. का? कारण त्यांच्याकडे चॉईसेस कमी आहेत.
कारण ते त्या प्रकारच्या तपस्या, त्या प्रकारचं ध्यान, त्या प्रकारचं अध्ययन करू शकत नाहीत. बरोबर आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं कर्मकांडामध्ये काय इन्व्हॉल्व होतं? धर्म, अर्थ आणि काम. मग कर्मकांडामध्ये धार्मिक कृत्य करणे, यज्ञ करणे, या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्याच्याकरता आपल्याकडे थोडासा सेल्फ कंट्रोल पाहिजे, थोडासा शास्त्रांप्रती रेग्युलेशन आणि नीती नियम पाळण्याची इच्छा पाहिजे. हा झाला कर्मकांडाचा मार्ग, ज्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय मोस्टली फॉलो करतात. सेकंडली आता दुसरा मार्ग उरला ज्ञानकांडाचा मार्ग. ज्ञानकांडाचा मार्ग फॉलो करण्याकरता सुद्धा ब्राह्मण क्वालिफाईड आहेत, कारण त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी महत्वाची आहे. शास्त्र वाचणे, त्याचं पठन पाठन करणे, यजन याजन करणे, शुद्धी करणे, शुद्ध राहणे. पण तिसरा जो मार्ग उरलेला तुमच्याकडे, 3 मार्ग शास्त्रामध्ये आहेत: कर्मकांड, ज्ञानकांड आणि भक्तिकांड, किंवा त्याला उपासना कांड म्हणतात. भक्ती मार्गामध्ये आपली कुठली क्वालिफिकेशन बघितली जाते सांगा मला जरा. भक्ती मार्गामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती भक्ती मार्गाकरता क्वालिफाईड आहे हे तुम्हाला कशावर कळतं? भक्ती मार्गाकरता काय क्वालिफिकेशन आहे सांगा. कर्मयोगाकरता कर्मकांडी यज्ञ करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये पाहिजे, आणि कर्मकांडी यज्ञ करण्याकरता श्रद्धा पाहिजे शास्त्रामध्ये थोडीफार. इव्हन कर्मकांडी शास्त्र जे असतील, देवी देवतांची उपासना, ती श्रद्धा शूद्रांमध्ये नसते. इव्हन वैश्यांमध्ये काही टू एक्सटेंड असते, क्षत्रियामध्ये जास्त असते, आणि ब्राह्मणामध्ये अल्टिमेटली जास्त असते. बरोबर आहे का नाही? आणि कलियुगामध्ये सगळे कोण आहेत? शूद्र आहेत. म्हणून तुम्ही बघा मार्केटमध्ये कोणी करतं का, कुठली पूजा करतात, कुठली आराधना करतात, कोणालाच काय माहित नाहीये. जेव्हा लग्न लागतात तेव्हा पंडितजी येतात किंवा मंत्र म्हणतात. नवरा बायकोला हे पण माहित नसेल की काय मंत्र पंडितजींनी म्हटलेले आहेत. आणि मग लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर मग बोंबाबोंब चालू होते. काय झाले होते की जीवनामध्ये हेच झालं आणि तेच झालं. पण तुम्ही व्यवस्थित ते मंत्र जेव्हा पंडितजी बोलत होते तेव्हा ऐकलं नाही. काय सांगतो, कारण लग्नाचा सीझन चालू आहे ना तर बाहेर. मग पंडितजी काय म्हटले ते तुम्ही ऐकलंच नाही ना. कॅपॅसिटीच नाहीये ऐकण्याची किंवा समजून घ्यायची. राईट. मग आडावडा आयुष्यामध्ये होणारच ना. सगळे शूद्रच आहेत. राईट. जस्ट फॉर द सेक ऑफ फॉलोइंग करायचं म्हणून करतात लोक फॉलो. पण वस्तुस्थिती बघितली तर कर्मकांड करण्याकरता क्वालिफाईड नाही आपण. ज्ञानकांड तर विसरूनच जावा दूर पर्यंत. पण लोक भक्ती कसं करतात तुम्ही मला सांगा. मग आता ह्या श्लोकामध्ये दिलेल्या ज्या कॅटेगरी आहेत, स्त्री, वैश्य आणि शूद्र, आज इस्कॉन मध्ये सर्वात जास्त भक्त कोण आहेत? जे कोणी ब्राह्मण आहेत फार कमी भक्त म्हणतात होते. जे कोणी पंडित आहेत फार कमी भक्त म्हणतात. ते सांगा मला, किती ब्राह्मण तुमच्यापैकी किती ब्राह्मण आहेत? आहे कोणी ब्राह्मण? बघा, एकच, 1-2. तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ब्राह्मण कम्युनिटी मधले आहात, तर तुम्ही ब्राह्मण कम्युनिटीमध्ये प्रचार करता, किती लोक ऐकतात तुमचं? उलट ते म्हणतात, हो सांगू नका, आम्हाला माहिती आहे सगळं. अतिज्ञान असणे, अतिज्ञान म्हणजे जस्ट शुष्क कोरडं ज्ञान, हे पण काय आहे मोठं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून ऍक्च्युली भारतामध्ये प्रचार करणे तेवढंच कठीण आहे जेवढं सोपं आहे. सोपं याच्या करता कारण सगळ्यांना कृष्ण माहिती आहे, म्हणजे त्यांना रेफरन्स द्यावा लागत नाही की कृष्ण कोण आहे, कहां से आहे, क्या आहे. बट तेवढंच कठीण आहे कारण ते म्हणतात हमको मालूम आहे सब, बताओ मत. महावदन नाही, प्रभू ब्राह्मण आहेत. हरे कृष्ण. तुम्हाला माहितीये की किती कठीण आहे ना आज इस्कॉन मध्ये जो प्रचार चाललेला आहे, आणि तुम्ही जे भक्त बनवताय त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम लोक असे दिसतील ज्यांना रिलिजियस माइंडेड सगळे असतात. इव्हन आम्ही पण रिलिजियस माइंडेड होतो अगोदर इस्कॉन येण्यापूर्वी. पण आपलं रिलिजन काय किती आम्हाला माहितीच आहे. किती काय काय खाल्लं आणि काय काय प्यायलो आणि काय काय कुठे कुठे केलं ते आम्हालाच माहिती आहे. कुठले ब्राह्मण आणि कुठले क्षत्रिय आणि कुठले काय. मग तुम्ही विचार करा की भक्ती करण्याकरता काय क्वालिफिकेशन आहे. मग कर्मकांड करण्याकरता क्वालिफिकेशन लागते, ज्ञानकांड करण्याकरता क्वालिफिकेशन लागते, भक्ती करण्याकरता काय क्वालिफिकेशन लागते? काय लागतं क्वालिफिकेशन सांगा तुम्ही. प्रामाणिक असणे. हा, मग आता प्रामाणिक कोणी पण असू शकतो ना. चोर पण प्रामाणिक असतात. हो, प्रभुपादांच्या किती स्टोरीमध्ये ऐकलं असेल, चोर जेव्हा चोरी करतात तेव्हा म्हणतात हे सब बराबर मिलके बांटणे का सब में. चोरांमध्ये सुद्धा युनिटी आणि प्रामाणिकता असते. राईट.
सो जेव्हा तुम्ही या श्लोकाकडे बघता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट दिसेल. हरे कृष्ण. बोला निवेदा माताजी. हरे कृष्ण. बोला बोला. प्रभूजी, आता भगवद्गीतेचा आपण विश्लेषण करतो ना, त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे असे अनुभव आले की आता ख्रिश्चन लोकांमध्ये बायबल फिक्स आहे, म्हणजे एक त्यांचे प्रमुख बोलतात ते ग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांमध्ये तसं आणि मुस्लिम लोकांमध्ये तसं हिंदू लोकांमध्ये असं प्रमुख का नाही करून ठेवलं शास्त्र, म्हणजे भगवद्गीता आपलं मेन आहे, त्याचीच सर्व देताना ते मानतात सगळे, म्हणजे आपल्याच्यामध्ये आहेतच. पण त्याच्यामध्ये ते त्यांचे वेगवेगळे त्यांचे गुरु महाराज आहेत, श्री समर्थ, ते अनिरुद्ध बापू आणि ते आसाराम बापू आणि ते म्हणजे असे भरपूर आहेत. आणि ते दासबोध, आता मी अनुभव केला ना, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, गुरुचरित्र आहे, रामचरित मानस आहे, सगळं आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे भगवद्गीता कोण नाही, आम्ही कोणी वाचतो हे नको, म्हणजे आपण समजवण्याचा प्रयत्न पण केला की भगवद्गीता मेन आहे आपलं शास्त्र, ते घरात असायला पाहिजे, आपण ते वाचलं पाहिजे. इव्हन म्हणजे कास्टवाले पण ते आदर्श म्हणून ते हे करतात, ऍक्सेप्ट करतात. पण ते मला खूप कन्फ्युजन वाटले आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मेन ते शास्त्र का नाही, कारण की आपण पडून घेतो पण ते त्यांना पडत नाही त्या गोष्टी. हरे कृष्ण. ऍक्च्युली भगवद्गीता जे तुम्ही म्हणतात ना, दासबोध किंवा ज्ञानेश्वरी, हे सगळे भगवद्गीतेचे कमेंट्रीज आहेत. भगवद्गीताच आपली प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्याचे वेगवेगळे स्वरूप लोकांनी बनवलेले आहेत आणि समटाइम्स दॅट्स द प्रॉब्लेम, राईट. म्हणून आपण भगवद्गीता जेव्हा वाचतो तेव्हा काय करतो, जशी आहे तशी आहे का नाही. भगवद्गीता आपला मूळ ग्रंथ आहे, सगळे मान्य करतात, परंतु लोकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारे कधी कुठे डायल्यूट केलेलं आहे, कुठे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन दिलेले आहेत. काही प्रामाणिक आहेत, काही प्रामाणिक नाही आहेत. दॅट्स द ओनली प्रॉब्लेम. पण सगळ्या ह्या गोष्टी गीतेवरतीच आधारित आहेत. आता ज्ञानेश्वरी काय आहे, गीतेवरती कमेंट्री आहे, बरोबर आहे का नाही. तुकाराम महाराजांनी संदेश दिले ते सगळे गीतेवरती आधारित आहेत. गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, राईट. पण काही प्रामाणिक आहेत, काही प्रामाणिक नाही आहेत. आता त्याला समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या हेतूने उद्देशाने त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, राईट. सो मग जेव्हा आपण इथे जेव्हा येतो, प्रभूजी, पण ते कसं आहे ना, त्याने ते आपल्या सुविधेप्रमाणे केलं ना की आपण हे करू शकतो, हे नाही करू शकत. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठीच केलेलं आहे. म्हणजे आता नॉनव्हेज खायचं म्हटल्यानंतर तर आपण हे एक्सेप्ट नाही करू शकत, याच्यामध्ये चालतं म्हणून तर आपण हे करले. म्हणजे जसं निरंकारी मध्ये आहे, वारकरी संप्रदायामध्ये पण ते नॉनव्हेज खात तरी पण कांदा लसूण चहा कॉफी सगळं चालतं त्यांच्या, तंबाखू पान पण खातात. पण म्हणजे आपापला स्वार्थ सांभाळून म्हणजे आपल्या हे करून त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे ना, म्हणजे असं हे नाही त्याच्यामध्ये जास्त. म्हणून या वेळेला आपल्याला गरज असते ट्रान्सपरंट गुरु शिष्य परंपरा, जे डायरेक्टली जे आहे ते देऊ शकते, राईट. मग त्याच्याकरता गुरु शिष्य परंपरा पडताळून पाहणे फार जरुरी आहे की कुठनं आलेली आहे परंपरा, राईट. आणि ऍक्च्युली ओरिजिनल जी परंपराची टीचिंग आहे तुम्ही जर ट्रेस आउट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय दिसणार नाही, पान गुटखा तंबाखू याचं काय दिसणार नाही. ते इव्हेंच्युअली मग काळाच्या ओघाने डायल्यूटेड होत गेलेले आहे. इव्हन तुम्ही आता इस्कॉन मध्ये बघाल कधी कधी काय काय लोक म्हणतात कॉफी चलता है, ऐकलं असेल तुम्ही. काही लोक म्हणतात कॉन्ट्रोवर्शियली, काही लोक म्हणतात कॉफी नाही चलता है. ते म्हणजे डिबेटेबल इश्यू आहे. ऍक्च्युली प्रभुपादांनी म्हटलेलं कॉफी नाही चलता है, बरोबर आहे का नाही. पण काही लोक जे थोडं डायल्यूट करायचा प्रयत्न करतात ते म्हणतात ना ऐसा कुछ नाही आहे, मतलब काइंड ऑफ, जे ऍक्च्युअली चालत नाही. म्हणून परंपरा जी आहे त्याला स्ट्रिक्ट जोडून राहणे फार जरुरी आहे. ओरिजिनल टीचिंग जे आहेत आचार्यांचे, राईट. सो दॅट्स हाऊ. सो मग आता तुम्ही मला सांगा, भगवद्गीता हे असं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, सगळं काही आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये स्पेशली जो हा सेक्शन आपण स्टडी करतोय मधला अध्याय नंबर 7 ते 12 याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, आणि काही श्लोकांपूर्वी आपण जे स्टडी केलेलं आहे की वेगवेगळ्या स्तराची लोक आहेत. या सगळ्या प्रकारची लोक ही भक्ती करण्याकरता क्वालिफाईड असतात. भले आपण इथे जे आहोत कर्मकांड करण्याकरता क्वालिफाईड नसेल, ज्ञानकांड करण्याकरता क्वालिफाईड नसेल, पण भक्ती करण्याकरता सगळे क्वालिफाईड आहेत. का? कारण भक्ती ही आपल्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीवर डिपेंड नसते किंवा आपल्या दान देण्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून असते, बरोबर आहे का नाही. कर्मकांडामध्ये तुम्हाला पैसे लागतात कारण यज्ञ करायचं आहे. ज्ञानकांडामध्ये तुम्हाला डोकं पाहिजे उपनिषद अभ्यास करण्याचं. भक्तीमध्ये तुम्हाला काय पाहिजे? डोकं नसेल तरी चालतं, पॉकेट रिकामा असेल तरी चालतं, तुम्हाला हार्ट पाहिजे, हार्ट, आपलं हृदय पाहिजे. मग शबरी जी आहे त्याच्याकडे काय होतं, गजेंद्र त्याच्याकडे काय होतं, प्रल्हादकडे काय होतं,
राईट. हे जे सगळं तुम्ही उदाहरण बघाल भागवत मध्ये, सगळ्या उदाहरणावरून तुम्हाला कळेल की ज्या व्यक्तीकडे प्रेम करण्याची कला आहे तो भक्ती करू शकतो. आणि प्रेम सगळे करू शकतात, इव्हन जनावर सुद्धा प्रेम करतात आपल्या मुलांवरती, बरोबर आहे का नाही? एखाद्या मांजरीला जर पिल्ले झाली तर ती मांजर किती प्रोटेक्ट करते आपल्या मुलांना, दुसऱ्यांपासून वाचवते, बरोबर आहे? कधी पक्षाला बघितलंय का पावसाळ्यामध्ये पक्षी कसे आपले पंख मोठे करून पिल्लांना आपल्या आश्रयामध्ये ठेवत असतात. मग प्रेम हे सगळं काही करू शकतात, सर्व काही करू शकतात, कारण प्रेम हे आपलं काय आहे, वास्तविक स्वभाव आहे. मग आता असं असेल की हे जे क्लासिफिकेशन इथे दिलेले आहेत, स्त्री शूद्र वैश्य वगैरे 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 वगैरे, हे सगळे आपण डिनाय करू शकत नाही, ही रियालिटी आहे, बरोबर आहे का नाही? ही वास्तविकता आहे. कोणी ब्राह्मण असेल तर तो ब्राह्मण आहे, कोणी स्त्री असेल तर ती स्त्री आहे, कोणी पुरुष असेल तर पुरुष आहे. ही वास्तविकता आपण त्याला डिनाय करू शकत नाही, आपण त्याला नकारू शकत नाही. मग तुम्ही शास्त्रामध्ये ऐकलं असेल की जे पुरुषांचं शरीर आहे ते भक्ती करण्याकरता जास्त सुटेबल आहे, स्त्रीचं शरीर जास्त सुटेबल नाहीये, असं पण ऐकलं असेल तुम्ही. मग ती सत्यता आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की भक्ती करण्यापासून आपण वंचित आहोत. मग आता तुम्ही प्रभुपादांचे असे पण तात्पर्य वाचले असेल ज्यामध्ये प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की स्त्रिया आहे जास्त भक्तिभावाने भगवंताकडे आकर्षित होतात, बरोबर का नाही? कुठल्याही रिलिजियस गॅदरिंग मध्ये सर्वात जास्त कोण येतं? कोणी पुरुष मंडळी असतात का नसतात? स्त्रियाच असतात ना. आणि घरामध्ये मोस्टली ज्या डिवोटी बनतात पहिले त्या स्त्रियाच बनतात मोस्टली. मॅक्सिमम तुम्ही तुमचे सत्संग चेक करून बघा, जास्त संख्या स्त्रियांची असेल जे भगवंताचे भक्त बनलेले आहेत. मग डिस्क्वालिफिकेशन नाहीये, क्वालिफिकेशन आहे ती, सिम्प्लिसिटी असते त्यांच्याकडे. पुरुषांकडे जास्त रॅशनॅलिटी असते, तर्कवाद. आणि जे लोक जास्त तर्कवादी असतात ते लोक तर्कच करत बसतात. जे सिंपल आहेत ते सिम्पली ऍक्सेप्ट करू शकतात. म्हणून सगळ्यांचे प्लस आणि मायनस दोन्ही पॉइंट आहेत, तर आपण त्यांना नकारू शकत नाही, राईट? तर कोणी ब्राह्मण असेल ज्याला एकदम फटफट सगळं वाचता येतं आणि सगळे श्लोक पाठ करता येऊ शकतात, सगळे प्रेयर पाठ होतात, हा पण क्वालिफाईड भक्ती करता आणि त्याला भक्तीमध्ये त्याची मदत पण होत असेल, बरोबर आहे का नाही? मग समजा त्याला एखादे भागवतांचे श्लोक जर आठवायचे असेल त्याला पटकन आठवतील, कदाचित आपल्याला आठवणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण क्वालिफाईड नाही भक्ती करण्याकरता, आपण पण क्वालिफाईड आहे. कारण अल्टिमेटली जेव्हा तुम्ही श्लोक उच्चारण करणार, श्लोक बोलणार, तुमचं हृदय जर त्याच्यामध्ये नसेल आणि हृदयामध्ये भाव नसेल भगवंतांना अर्पण करण्याकरता, ते काहीच कामाचं नाही राहत मग, राईट? म्हणून ते तुम्हाला ते उदाहरण तुम्ही बघितलं असं रंगनाथ मंदिरामध्ये जे ब्राह्मणाचं उदाहरण जे चैतन्य महाप्रभू नेहमी सांगतात, श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराज, की जर हार्ट नसेल तर निश्चित ब्राह्मणिकल इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीने आपण भगवंतांना जिंकू शकत नाही. म्हणून ह्या श्लोकात जे वर्गीकरण दिलेलं आहे ते वर्गीकरण आहे, आपण डिनाय करू शकत नाही. बट ऍट द सेम टाइम आपले जे काही स्टार्टिंग पॉईंट असतील, कोणी भक्ती स्टार्ट केली असेल मागच्या काही 10 जन्मापासून, कोणी आता स्टार्ट केली असेल, बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्यांनी 10 जन्मापासून स्टार्ट केलेली आहे तो थोडा आता ऍडव्हान्स आहे, ज्यांनी आता स्टार्ट केलेली आहे तो तेवढाच ऍडव्हान्स आहे. पण कोणालाही ऍडव्हान्स बनण्याकरता काही बंदिश नाहीये. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढ्या प्रामाणिकपणे भक्ती करण्यात तेवढं लगेच ऍडव्हान्स पण होऊ शकतात तुम्ही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपले स्टार्टिंग पॉइंट्स हे भले अनफेवरेबल असतील, पण आपल्याला ते भक्तीमध्ये ब्लॉक करत नाही पुढे जाण्याकरता, बरोबर आहे का नाही? मधुसूदन प्रिय माताजी, कोणी काय असेल कोणी काय. आता तुम्ही मला सांगा, आपल्यापैकी सगळेजण जेवढे आपण इथे आहोत कुठल्या कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहोत? सगळ्यांचे सेम पॉइंट्स आहेत का? स्टार्टिंग पॉइंट्स, कोणाचे संस्कार काय होते, कोणाचा मनामध्ये काय जडणघडण झाली लहानपणी, सोपं नाही एवढं फटाफट इरेज करणं. ही सत्यता आहे, बरोबर आहे का नाही? पण ऍट द सेम टाइम आपल्याला चान्स पण आहे इरेज करायचं, जर आपण प्रामाणिकपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे जर आपण व्यवस्थित जप केलं तर आपल्याला आहे संधी. म्हणून बेसिकली कलियुगामध्ये भले हे सगळे पॉइंट दिलेले आहेत क्लासिफिकेशनचे, आणि भगवंत काय सांगतात की भले हे क्लासिफिकेशन असतील परंतु जो व्यक्ती माझा आश्रय घेतो तो मला प्राप्त करू शकतो, राईट? म्हणून तो तत्त्वमध्ये लिहितात, या श्लोकात भगवंत स्पष्टपणे सांगतात भक्तीमध्ये उच्च आणि निच्च वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो. म्हणून बघा, हा श्लोक सांगण्याचा अर्थ असा नाहीये की भेदभाव नाही, उलटा भेदभाव कमी करून टाकला.
आता तुम्ही सत्संगमध्ये एकत्र बसता तेव्हा तुम्हाला कोणी सांगतं का आप ब्राह्मण आप क्षत्रिय शूद्र वैश्य असं कोणी सांगतं का? नाही ना. जो डिवोटी आहे तो डिवोटी आहे, राईट. लाड साहेब पोलिसांना पण एंट्री आहे. म्हणून बघा इथे प्रभुपाद लिहितात, भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते, परंतु जो दिव्य भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्रीमद भागवतात सांगितलेले आहे, चांडाळही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात. म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की उच्च निच्च वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही. कोणीही याचा स्वीकार करू शकतो. शुद्ध भक्तांचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्य योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्तीकडे जाऊ शकतो, राईट. आणि मग प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की असे क्लासिफिकेशन आहेत, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य. यांच्यापेक्षाही हीन जाती म्हणजे चंडाळ, ही सुद्धा जात आहे जी त्यांच्यापेक्षा वर्णाश्रमाच्या बाहेर आहेत. परंतु भगवत भक्ती आणि लक्षात ठेवा, प्रभुपाद लिहितात तिथे, सामान्यतः उच्च कुळातील लोक हीन कुळातील लोकांचा संघ स्वीकार करत नाहीत. परंतु भगवत भक्ती इतकी प्रबळ आहे की भगवंताचा शुद्ध भक्त सर्व हीन कुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतात, राईट. म्हणून खाली प्रभुपाद लिहितात, जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते. या श्लोकातील व्यापाश्रित शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे. म्हणून ही भक्तीची काय आहे? महानता आहे. की भक्ती अशी गोष्ट आहे की सगळ्यांना अकोमोडेट करते. कोणी काही का असो ना, कितीही निच्च जातीतला असेल किंवा, म्हणून बघा आज सर्वात जास्त भक्त कुठे आहेत? अमेरिकेतले, रशियामधले. रशियामध्ये माहिती किती भक्त आहेत? लाखोने भक्त आहेत रशियामध्ये, राईट. मग रशियाचे लोक कोण आहेत? वर्णाश्रम धर्माच्या बाहेरचे लोक आहेत, जे कोणी ब्राह्मण पण नाही, क्षत्रिय पण नाही, शूद्र पण नाही, वैश्य पण नाही. सर्वात जास्त क्वालिफाईड हे लोक आहेत भक्ती करण्याकरता. का? सिम्पली गुरुचा आश्रय घेतला, गुरुने सांगितलं की भक्ती करा आणि श्रीकृष्णाचा आश्रय घेतला, बस. मग जो व्यक्ती गुरु आणि कृष्ण आणि वैष्णवांचा आश्रय घ्यायला शिकतो, दॅट्स इट. दिस इज द क्वालिफिकेशन. म्हणून भक्ती एवढी महान आहे की भक्ती करताना आपण आश्वस्त असलं पाहिजे की मी जर भगवंतांचा आश्रय घेतला तर माझी मुक्ती गॅरंटी आहे. याच्यामध्ये बिलकुल संदेह नाहीये. आणि भगवंताचा आश्रय घेण्याकरता सगळे क्वालिफाईड आहेत, सगळ्यांना 100% चान्स आहे. असं कोणी आहे का या क्लासमध्ये की अरे माझ्या घरी ना एवढे पैसे नाहीयेत, मी ना छोट्या घरात राहतो, ठीक आहे, त्यामुळे मला चान्स नाही भगवंताचा आश्रय घेणे, असं कोणी आहे का? किंवा दुसरा कोणी एखादा, मेरे घर में इतना बड़ा घर है, इतना बड़ा साम्राज्य है कि मैं संभालते संभालते परेशान हो जाता हूँ, मेरे पास टाइम नहीं भगवान का आश्रय लेने के लिए, असं पण आहे काय? मग कोणी मोठा असेल किंवा छोटा असेल, कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी वेगवेगळ्या जातीतला असेल, सगळ्यांना समान संधी आहे इथे भगवंताचा आश्रय घेण्याची, राईट. ही भक्तीची एवढी व्यापकता, एवढी महानता आहे. ही व्यापकता, ही महानता तुम्हाला कर्मकांडी मार्गामध्ये भेटणार नाही, ज्ञानकांडीय मार्गामध्ये भेटणार नाही. म्हणून ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हे कम्प्लिटली रोल्ड आउट केले जातात जेव्हा भक्तीचं हे अनालिसिस तुम्ही कराल तेव्हा. म्हणून ही भगवंत इथे सांगतात की अशा प्रकारे भक्ती काय आहे? कम्प्लिटली दिव्य स्तरावरती आहे. जो कोणी भक्तीचा आश्रय घेतो तो सुद्धा दिव्य स्तरावर जातो. म्हणून भागवत मध्ये म्हटलेलं आहे, अहेतुकी अप्रतिहता. भक्तीला कुठला हेतू नाहीये, त्याला एकच हेतू आहे, सत्संग, राईट. भक्तीने भक्ती प्राप्त होते, पैशाने भक्ती प्राप्त होत नाही किंवा गरिबीने भक्ती प्राप्त होत नाही. असा नाही विचार करायचा की मी भरपूर पैसे असले तर भक्त बनेल, किंवा कोणी म्हणेल बहुत एकदम गरीब बन जाता हूँ तो मैं मांगते रहूंगा तो मेरा भगवान के ऊपर डिपेंडेंस आएगा. आ सकता है, अभी नहीं सकता है, राइट. मग इरिटेट होऊन शिवाय द्यायचं नाही की मेरे कुछ है नहीं, भगवान ने मुझे कुछ दिया नहीं, राइट. किंवा भरपूर आलं तर तुम्हाला वाटेल की मैं तो भक्त बनूंगा, कोई गारंटी नहीं है, क्योंकि ज्यादा आने के बाद आसक्ति बढ़ जाएगा उससे. म्हणून इधर धिस और दॅट सिच्युएशन किंवा इन बिटवीन कुठलीही सिच्युएशन फेवरेबल अनफेवरेबल नाहीये. ऑल सिच्युएशन्स आर फेवरेबल. भक्तीचा जो स्ट्राईक रेट आहे तो कसा आहे? 100%. कोणीही असेल, कुठल्याही अवस्थेमध्ये असेल जीवनाच्या, त्याला प्रत्येकाला भक्ती करण्याची संधी असं इथे भगवंत आश्वस्त करतात. आणि महत्वाचा दिलेला इथे आहे शब्द व्यापाश्रित्य. व्यापाश्रित्य म्हणजे त्याने काय केलं पाहिजे? बरोबर लिहितात, या शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे. अपूर्ण आश्रय घेऊन चालणार नाही.
2% असं चालणार नाही, 3%, 4%, 5% चालणार नाही, 10% चालणार नाही, इव्हन 90% पण चालणार नाही, 99% पण चालणार नाही, 100%. बरोबर आहे. सो लाईक दॅट. त्यानंतर राईट, मग जेव्हा आता हा एक श्लोक मध्ये भगवंताने ऍड केला आणि सांगितलं की भक्ती करण्याकरता कोणी पण क्वालिफाईड आहे. किती महानता बघा भक्तीची. मग आता भगवंत अर्जुनाला एनकरेज करतात, अरे अर्जुन देखो जरा, ये जो शूद्र योनि है यू नो, या वैश्य है या कोई चांडाल है, ये योनियों को भी चांस है भक्ति करने का. बरोबर है क्या ना. तो आपके बारे में क्या कहना, आप तो राज ऋषी हैं, क्षत्रिय आणि ब्राह्मण या कुळाला उच्च मानलं जातं. मग भगवंत अर्जुनाला एनकरेज करतात की अर्जुन, जर निम्न कुळातील लोक भक्ती करून जर भगवंताचे भक्त बनू शकतात, तर तू तर ऑलरेडी उच्च कुळामध्ये आहेस, तुला किती चान्स आहे बघ. वाचा श्लोक नंबर 32. मधुसूदन प्रिय माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. किं पूर्ण ब्राह्मणा पुण्य भक्ता राजहर्षस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजहर्षाबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात, म्हणजे कंटिन्युएशन आहे, ते मागच्या श्लोकाचं कंटिन्युएशन आहे की हे पार्थ, 32 मध्ये सांगितलं होतं, हे पार्थ जे माझा आश्रय घेतात, भले ते निम्न कुळातले असतील, ते पण त्यांचा उद्धार होतो. मग कंटिन्युएशन काय आहे पुढे 33 ला, तर मग बघा कसं कंटिन्युएशन आहे ना, कंटिन्युएशन आहे ते. तर मग तुझ्यासारखा सदाचारी यु नो ब्राह्मण किंवा भक्त आणि राजऋषी बद्दल काय सांगावे, तू तर राजऋषी आहेस राईट. आणि म्हणून भगवंत म्हणतात, आता पुढचं स्टेटमेंट इव्हन इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्या अगोदर आपण बघा, याला एक एनॉलॉजी, सुंदर एनॉलॉजी दिलेली आहे समजण्याकरता. समजा 10वीतला मुलगा असेल, ठीक आहे, 10वीतला मुलगा, त्याला कमी मार्क्स भेटले, कसा तरी पास झाला तो, आणि त्याने कोचिंग क्लास जॉईन केला. त्या कोचिंग क्लासमध्ये त्या कोचिंग क्लासवाल्याने त्याला एवढं चांगलं शिकवलं की हा 12वीला फर्स्ट आला. मग आपण कोचिंग क्लासचं नाव घेतो ना, अरे वाह क्या अच्छा कोचिंग क्लास है, 10वीं क्लास में ये कैसे कैसे पास हो गया, 12th में 1 नंबर लेके आया, वाह बड़ा क्लास. आता ही संधी कुणाला आहे चांगलं बनण्याची, ज्याला कमी मार्क्स भेटले होते 10वीला. मग आता तुम्ही मला सांगा, समजा दुसरा एक विद्यार्थी आहे ज्याला 10वी मध्ये पहिला नंबर आलेला आहे. मग ह्या 10वी मध्ये ज्याला पहिला नंबर आलेला आहे, त्याने जर हा कोचिंग क्लास जॉईन केला, तर त्याला 12वी मध्ये पहिला नंबर काढण्याचे किती चान्स आहेत, अनलिमिटेड ना. मग भगवान तेच म्हणतात कि देख अर्जुन, श्लोक नंबर 32, जो निम्न कुल में पैदा हुए हैं वो जो भक्ति करते हैं वो भी मेरे पास आ सकते हैं. तो फिर तुम्हारे बारे में क्या कहना, तुम तो 10th में ऑलरेडी फर्स्ट रैंक में आए हो, तो तुम अगर मेरा कोचिंग क्लास ज्वाइन करोगे अगर मेरा भक्ति क्लास ज्वाइन करोगे, तुम कहां पहुंचोगे. जस्ट इमेजिन, आप तो ऑलरेडी फर्स्ट क्लास हो राइट. आणि आता तुम्हाला वाटेल की क्या यार, भगवान इस तरह से फर्स्ट क्लास सेकंड क्लास करके हमको दुखी कर रहे हैं कि ये सेकंड क्लास है ये थर्ड क्लास है, ये फर्स्ट क्लास वाला है. हालांकि भगवान कह रहे हैं सबके लिए चांस है, सब भक्ति कर सकते हैं, आणि ही रियालिटी पण आहे, वास्तविकता आहे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, सब क्लास आहे राईट. पण तुम्ही कोणी कोणी म्हणलं की असं तुम्ही सांगून आम्हाला दुःख होतं, तुम्ही सांगता की तुम्ही फर्स्ट क्लास आहेत, तुम्ही सेकंड क्लास आहेत आणि कोणी उच्च क्लास आहे. मला हे बरोबर नाही वाटत है ना. तुम्ही आम्हाला दाखवून देता, भले तुम्ही सांगताय की तुम्हाला चान्स आहे ना फर्स्ट क्लास बनायचा, पण तुम्ही म्हणता की तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड. मग भगवंत ह्याला कम्प्लिटली एलिमिनेट करण्याकरता काय म्हणतात, भगवंत म्हणतात, हे अर्जुन, म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेमी सेवेमध्ये संलग्न हो. आता बघा, दिस इज अ इम्पॉर्टंट लाईन. भगवंत काय म्हणतात की भले तू ब्राह्मण असशील, भले तू क्षत्रिय असशील उच्च कुळातला, किंवा एखाद्या निम्न कुळातला शूद्र असेल, या सगळ्यांकरता हे जगत काय आहे, दुःखमय आहे. कळलं का तुम्हाला. बघा ते अर्जुनला ऍड्रेस करतायत, म्हणून या अनित्य दुःखमय जगामध्ये आल्यानंतर तू माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो. हे सांगून भगवंत काय सांगतात की अरे अर्जुन, कुछ लोग सोचेंगे, आता तुम्ही काय म्हणत असाल, आम्हाला तुम्ही डिस्क्रिमिनेट करता, तुम्ही सांगता फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, पण भगवंत म्हणतात अरे
फर्स्ट क्लास असेल किंवा सेकंड क्लास असेल किंवा थर्ड क्लास, सगळ्यांना या जगामध्ये काय त्रास आहे. आणि हे सांगून भगवंत सांगतात की ऐसा मत सोचो कि फर्स्ट क्लास वाला एकदम सुखी है, अरे वो भी उतना ही दुखी है जितना थर्ड क्लास वाला दुखी है. म्हणजे बेसिकली हे जगत सगळ्यांकरता काय आहे, इट्स अ कॉमन प्लेस, सगळ्यांकरता समान आहे. इथे काही भेदभाव नाहीये. हे भेदभाव आपले बनलेले आहेत आपापल्या गुणकर्मानुसार, पण अल्टिमेटली जग सगळ्यांकरता दुःखमय आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं वाटत असेल की आपण घरामध्ये राहतो व्यवस्थित एकदम छानपैकी, हा मी छान आहे, आणि रस्त्यामध्ये भिकारी आहे बिचारा, त्याला खायला भेटत नाही, थंडी वाटते त्याला, तो बाहेर बसलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तू जास्त दुःखी आहे का? हा, तू जास्त दुःखी आहे, तुम्ही सुखी आहे, तुम्हाला असं वाटतं का? नाही वाटत, पण वाटतं ना. डेफिनेटली तो दुःखी आहे, पण तुम्ही दुःखी नाहीये का? तुम्ही सुखी आहे का? कदाचित आपण त्याच्यापेक्षा जास्त दुःखी असेल. का? कारण गीतेचे तुम्ही स्टार्टिंगला वाचलं असेल, ज्याला कधी सन्मान प्राप्त झालेला आहे त्याचा जरा थोडा जरी अपमान झाला तरी त्याला ते मृत्यूप्रमाणे असतं. म्हणून ज्याला अपमान झालेला तो बिचारा, तो काय म्हणतो, कोई लात मारे, कोई थूक के जाए, कुछ क्या करे, कुछ फरक नहीं पड़ता है, सुखी आहे तो. है ना? आपल्याला एक गोष्ट जर मनामध्ये बसली, 10 दिवस तुम्ही जप करताना ऑफिसमध्ये, झोपण्यापूर्वी किंवा झोपताना, जेवताना, डोकं खराब होतं ना? नाही होत खराब? नाही झालं खराब कधी डोकं? होतं ना? मग तेवढं मला वाटतं ना टेन्शन त्या भिकाऱ्याला आहे. तो म्हणतो, अरे यार दुनिया मेरा आसमान, मेरा ये छत है मेरा आसमान, ये हवा सब दीवारें मेरी, जहां रहना है जिंदगी खुशहाल है, जो मिला खाया, नहीं मिला सो गया. है ना? कधी बघितलं तुम्ही इथे चौपाटीला तुम्ही बघितलं असेल कधी, किंवा तुमच्याकडे उघड्यावरती झोपतात ते लोक. इथे आम्ही जेव्हा झोपतो आश्रम मध्ये वरती मच्छरदाणी लावून झोपतो. एक जरी मच्छर चावला ना, बस नींद खराब हो गया पूरा रात भर. सो मंगला आरती ठीक से नहीं हो रहा है, अभी जपा भी ठीक से, नींद खराब हो गया, एक मच्छर काटेगा तो. या लोकांना किती मच्छर चावत असेल विचार करा जरा. एक नाही, दोन नाही, किती मच्छर चावत असतील. आहेत ना? खुश आहेत ना? म्हणजे आपापल्या स्तरावर प्रत्येकाला दुःख या जगामध्ये आहे हो. म्हणून इथे जेव्हा भगवंत म्हणतात दिस इज अ दुःखालय प्लेस, म्हणून महत्वाचा पॉइंट इथे असा आहे की मागच्या श्लोकात भगवंताने सांगितले की अरे जो भी निम्न योनि है सबको चांस है भक्ति में तरक्की करने का. राइट? तो अर्जुन आपको कितना चांस है? लेकिन अर्जुन ये मत सोचना कि कोई निम्न योनि है तो दुखी है और तुम उच्च योनि में सुखी हो. अरे इस संसार में सब दुखी है. ये अनित्य जगत सबके लिए है. आपके लिए नित्य है और उसके लिए अनित्य, ऐसा नाही, सबके लिए अनित्य है. राइट? म्हणून तात्पर्य तुम्ही जर बघितलं असेल, प्रभुपाद म्हणतात, एकदम सुंदर लिहिलं प्रभुपादाने पहिली लाईन, या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे, परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही. सच अ ब्रिलियंट लाईन स्टेटमेंट. जेव्हा हे तुम्ही स्टेटमेंट वाचाल ना, तेव्हा तुम्हाला कधीच वाटणार नाही कि भक्ति में मैं ऊपर चढ़ गया हूं या कोई नीचे है. अरे कोई ऊपर है कोई नीचे है, जो जहां है जैसे भी है, कोई गरीब है कोई अमीर है, कोई ऊंचा है कारा है गोरा है, जो भी है, सब लोगों के लिए संसार क्या है? दुःखमय है. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकम हे जगत अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे. राईट? आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात, आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तीने राहण्यासाठी योग्य नाहीये हो. भले तो शूद्र असेल किंवा ब्राह्मण असेल, कुणा करताही आहे. आता तुम्ही मला सांगा गोपीगण माताजी, ब्राह्मणाला काय जेव्हा ताप येतो तेव्हा ब्राह्मणाला कमी दुःख होतं का? आणि शूद्राला जास्त ताप आला तर त्याला जास्त दुःख होतं का? असं नाही ना. डॉक्टरकडे जेव्हा जाता इंजेक्शन घ्यायला की ब्राह्मण बॉडी क्षत्रिय बॉडी है तर कितना इंजेक्शन लगाने लगा, कुछ दुखेगा नहीं मेरे, असं कुछ आहे का? कि दुख नाही, दुखता ये ना. आणि शूद्राला इंजेक्शन त्याला पण दुखतं ना. मग काय फरक झाला का? एव्हरीथिंग इज इक्वल इन वन सेन्स. काय जात पात आणि काय आणि उच्च निच्च सगळ्यांकरता हे जगत तेवढंच सेम आहे जेवढी ह्या जगाची सत्यता आहे. राईट? आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तीने राहण्यासाठी योग्य नाहीये. भगवंत स्वतः घोषित करतात की जगत अनित्य आणि दुःखमय आहे. राईट? म्हणून तुलना करू नये कधी, कम्पेअर करू नये कधी. राईट? आपलं कसं असतं माइंड, आपलं मन जे आहे ना नेहमी तुलनेमध्ये असतं. अरे त्याच्याकडे तेवढं आहे आणि माझ्याकडे एवढं नाहीये, त्याच्याकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे, अरे त्याच्या भक्तीमध्ये एवढी उन्नती आहे माझी नाहीये. कशाला तुलना करायची गरज आहे? बिलकुल तुलना कर. तुलना केली तर काय होतं, आपलं मन डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामध्ये फसून राहतं. कोणी करत असेल 64 माळा, तुम्ही करत असेल 16 माळा,
कम्पेअर करू नका. खुश राहा. 16 मध्ये 16 करत असाल तर. आणखीन तुम्हाला करायची कॅपॅसिटी आहे, करा. जो 64 करते, 64 करून खुश आहे तो, त्यांनी पण तुलना करू नये. मी यार 64 करते आणि बाकी लोक 16 करतात. तुम्ही 64, तुम्हाला तुमचा वेळ आनंद आहे ना, आणि तुम्ही इन्स्पायर करताय लोकांना, ते पण लोक तुमच्याकडे येतील. प्रत्येकाची आपापली कॅपॅसिटी त्यानुसार करतात लोक. तुलनेमध्ये जर तुम्ही फसलात तर तुम्ही मग आपला टाइम पूर्ण त्याच्यामध्ये निघून जातं. जसं से फॉर एक्झाम्पल इथं ट्रेन चाललेली आहे, राईट. ट्रेनमध्ये 3 कंपार्टमेंट असतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, बरोबर आहे. समजा तुम्ही फर्स्ट क्लास कंपार्टमेंट मध्ये आहात, तर तुम्हाला वाटतं वा मी फर्स्ट क्लास मध्ये आहे. कोणी सेकंड क्लास मध्ये आहे, त्याला पण थोडं बरं वाटतं, चल फर्स्ट क्लास में सेकंड क्लास तो कम से कम. थर्ड क्लास वाला काय वाटतं, अरे मैं थर्ड क्लास में हूँ यार, यहाँ खाली सिटिंग चेयर वाला है, सोने को नहीं मिलता है. सिटिंग कार चेयर म्हणतात त्याला. मग समजा चालते ट्रेन मधनं जर थर्ड क्लास ट्रेन मधला व्यक्ती विचार करायला लागला की मुझे फर्स्ट क्लास में जाना है कुछ भी करके, आणि ट्रेन मधनं बाहेर पडला तर काय होईल, तो काय होईल. ना थर्ड क्लास बचा, ना सेकंड क्लास, ना फर्स्ट क्लास, कोई भी क्लास नहीं, गया फिनिश, हरी बोल. मग त्याने काय करायला पाहिजे, चुपचाप ट्रेन मध्ये बसून राहायचं. जर ट्रेन मध्ये बसून राहिला, भले थर्ड क्लास मध्ये असेल, इव्हेंच्युअली तो डेस्टिनेशनला पोहोचेल, गंतव्य स्थानावरती, ज्याला तिथे जायचंय. समजा आपल्याला वृंदावनला जायचंय आणि तुम्ही थर्ड क्लास डब्यामध्ये आहात, तुम्ही म्हणाल थर्ड क्लास डब्बा यार, आणि तुम्ही म्हटलं चलो मैं बाहर निकलती हूँ और फर्स्ट क्लास में जाती हूँ. ट्रेन चालू असेल आणि तुम्ही बाहेर पडला तर काय होईल, गेला वृंदावन, संपलं तिथेच. म्हणून बघा, आपण ज्या जीवनाच्या अवस्थेमध्ये आहोत ना, त्या अवस्थेमध्ये आहात, नो प्रॉब्लेम. बघू नका जस्ट की याच्याकडे एवढे आहे त्याच्याकडे तेवढे आहे. जे आहे ना त्याच्यामध्ये राहावा आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जिथे आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे गाडीमध्ये राहणे. गाडीमध्ये आहात ना, सेफ आहात. गाडीच्या बाहेर अन्य जबरदस्ती जर तुम्ही जम्प मारून जर डबे कॅच करायचा प्रयत्न केला तर आपण सेफ नाहीये, राईट. म्हणून एम्फासिस जो आहे इथे, वजन ज्याच्यावर दिले ते आहे इमम प्राप्य भजस्व माम. आप कुछ भी हो, स्त्री हो, शूद्र हो, वैश्य हो, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, कोई भी हो, मेरा भजन करो, राइट. अगर इस अनित्य और असुखम जग से बाहर निकलना है तो यहाँ से बाहर निकलने के लिए भक्ति ही एक चीज है. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुंदरपणे लिहितायत की ये जगत किसी के लिए भी सुखी जगत नहीं है ऍक्च्युअली देखा जाए तो. आणि तुम्हाला जर कधी माहीत करायचं असेल ना, तर कधी तुम्ही फक्त काउन्सिलर बना कधी, किंवा मेंटर बना. तुमच्याकडे एक से एक लोक येणार, जीवन में ये समस्या है बहुत. तुमच्या घरी तुमच्या स्वतःच्या काहीतरी समस्या असतील, मग जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला कळतं अरे बाप रे, इसका तो इतना बड़ा समस्या है, मेरा तो कुछ भी नहीं है. जस्ट तुम्ही आता सत्संग झाला, क्लास झाल्यावरती विचारा फोन करून एकमेकांना, लाइफ में क्या प्रॉब्लम चालू है. है ना. आपल्या बाजूवाल्याला विचारा, बाजूवाला म्हणेल की प्रभु जी क्या बताऊं, पिछले 10 दिन से ठीक से खाना पीना नहीं लिया हूँ, भोजन नहीं कर पा रहा हूँ, नींद नहीं आ रही है. तू म्हणाल कम से कम मैं तो खा रहा हूँ. आपल्याला ह्या जगामध्ये तुलना करायची फार वाईट सवय आहे, आणि या तुलनेमुळे आपण काय होतं, आपलं माइंड त्याच्यामध्ये अटकून राहतं आणि आपण जो आपला प्रवास चालू आहे तो प्रवास थांबतो. म्हणून तुलना करू नये, राईट. म्हणून इथे भगवंत म्हणतात इमम प्राप्य भजस्व माम. प्रभुपादांनी लास्टच्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं, लास्ट पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे, अर्जुनाचा जन्म राजर्षी कुळामध्ये झालेला होता, त्याला सुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये. दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करू नये. प्रत्येकाने भगवंताच्या हृदयाशी आसक्त असावे, जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल. भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे. म्हणून दिस इज द फायनल वर्डिक्ट. ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं निराकरण कुठे आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोई म्हणेल मैं भूखा हूं तो महामंत्र से मेरा पेट भरेगा, हाँ भरेगा. कैसे भरेगा, क्योंकि हमारा पेट एक्चुअली खाली नहीं है. हमारा क्या खाली है, हार्ट खाली है. जब हार्ट भरेगा, पेट भरे या ना भरे या जितना भी भरे सब संतुष्टि होगी. लेकिन अगर पेट भरे और हार्ट ना भरे तो कुछ भी संतुष्टि नहीं होगी, राइट. दैट्स व्हाई जेव्हा या चॅप्टरला भगवंत कन्क्लूड करतात फायनल श्लोक मध्ये, तेव्हा फायनल एक सुंदर इन्स्ट्रक्शन देऊन सोडतात, जो भरपूर पॉप्युलर श्लोक तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, वाचला असेल.
म्हणून जो या मागच्या ह्या 33 नंबरच्या श्लोकामध्ये दिलेली आहे, इमम प्राप्य भजसो मेरा भजन करो. कैसे मेरा भजन करो? 34 वर्ष. शकुंतला माताजी वाचा. कसं भजन करायचं वाचा. शकुंतला माताजी वाचा. 34 9.34. मला ऐकायला आलं ते 9.34 नाही भेटला? ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही नंतर वाचा. हा भेटला. निवेदा माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मानमस्कुरु माम वैशेष्य विद्यत्वं महात्मानं मत्परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत म्हणतात अशा प्रकारे माझं भजन कर बाळा अर्जुन. कसं भजन करायचं माझं? हा मार्ग आहे. काय म्हणतात याच्यात 4 लाईन आहेत या श्लोकाच्या, राईट. तीन एलिमेंट दिलेले आहेत 4 लाईनीमध्ये. सर्वात पहिले म्हणतात मन मना. मन मना म्हणजे तुझं जे मन आहे ते सदैव माझ्या चिंतनामध्ये घालव. म्हणजे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ना, आपण 3 आयटमनी बनलेलो आहोत. काय आहे? एक आपलं सूक्ष्म शरीर आहे, एक स्थूल शरीर आहे आणि आपला आत्मा आहोत, राईट. आपल्याला तिघांनाही भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. मग भगवंत म्हणतात मन मना, तुझं जे मन आहे ना ते माझ्या सेवेमध्ये लाव बाळा. दॅट इज आपलं सूक्ष्म शरीर. त्यानंतर भगवंत म्हणतात मध्याजी माम नमस्कुरु. मध्याजी म्हणजे काय? तू माझी काय कर? पूजा कर, राईट. मग आता पूजा किंवा यजन कशा प्रकारे करणार? आपण शरीराने करणार ना. म्हणजे आपलं जे शरीर आहे स्थूल शरीर हे भगवंताच्या सेवेत लागलं. पहिलं आपलं मन लागलं, मन मना, भगवंताच्या सेवेत मन लावायचं. मध्याजी म्हणजे शरीर भगवंताच्या सेवेत लावायचं. आणि भवमद भक्तो याने भगवंत म्हणतात तुझं हृदय जे आहे ना ते मला दे. कारण आपलं हृदय हे काय आहे? सगळे भावनांचं, इमोशनचं सीट आहे, ओरिजिनल. अशा प्रकारे या 3 शब्दांमध्ये मनमना भव म्हणजे मन तू मला दे, भव मद भक्तो माझा भक्त म्हणजे माझं तुझं हार्ट जे आहे ते मला दे. म्हणजे बेसिकली तू आत्मा जो आहेस तो तू स्वतःला अर्पण कर माझ्या भक्तीमध्ये. आणि मध्याजी माम नमस्कुरु म्हणजे तुझ्या शरीराने तू माझी पूजा कर आणि मला प्रणाम कर, दंडवत कर, राईट. अशा प्रकारे आपल्या ज्या 3 अवस्था आहेत, आपल्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आपण स्वतः आत्मा, हे भगवंतांना आपण काय केलं पाहिजे? अर्पित केलं पाहिजे. भगवंत म्हणतात अशा प्रकारे. याने काय होईल? मामय वेशसी युक्तयम आत्मानं मतपरायणा. अशा प्रकारे तू मला प्राप्त करशील, राईट. माझ्यामध्ये रमण झाल्यावरती तू मला निश्चितच माझ्याकडे तू येशील, राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये येतात या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे कृष्ण भावना होय. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णाला अर्पण केली पाहिजे, राईट. परंतु कधी कधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात. दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवितात. असे भाष्यकार जाणत नाहीत की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही. आता ही प्रभुपाद येथे राधाकृष्ण यांची कमेंट्री देत आहेत. मायावाद जे कमेंटेटर ते म्हणतात की कृष्ण के ऊपर ध्यान नहीं करना है, कृष्ण के अंदर जो है ना वो उनके ऊपर ध्यान करना है. अरे कृष्ण के अंदर और कृष्ण के बाहर उनका कोई फर्क नहीं है. कृष्ण कृष्ण है, उनका मन और श्री कृष्ण दोनों अभिन्न है, राईट. त्याला प्रभुपाद रिफ्यूट करतायत. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आणि ते सुद्धा श्रीकृष्णाचे चिंतन करतात, पण त्यांच्या चिंतन हे श्रीकृष्णांचा मामा कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असते. आपण तसं चिंतन करू नये, राईट. कंस देखील श्रीकृष्णाचं सदैव चिंतन करीत होता, परंतु त्याने श्रीकृष्णाला आपला शत्रू समजत होता. केव्हा कृष्ण येईल आणि आपल्याला ठार मारेल या विचाराने तो नेहमी चिंतातुर असे. अशा प्रकारचे चिंतन केलेले चिंतन आपल्याला सहाय्यकारक ठरू शकत नाही. मग कसं पाहिजे आपलं चिंतन? भक्तिमय पाहिजे. रागारागाने जप करू नये. हरे कृष्ण मला काय जबरदस्ती जप करायला लावलेला आहे, राईट. ऑल्दो इनिशियली असा असेल
कारण 4 लेवल असतात, तुम्ही ऐकले असतील त्या, फिअर, ड्युटी, डिझायर आणि रिवॉर्ड. आपण भक्ती करतो या 4 स्तरावरती करतो. एक तर भीतीने की अरे मी जर जप नाही केला ना तर भगवंत नाराज होतील, माझं मग सगळं पगार पाणी कमी होऊन जाईल किंवा अपशकुन होईल माझ्या जीवनामध्ये, फिअर. सेकंड काय असते, ड्युटी, अरे गुरुने बोलाय चलो करना पडेगा, राईट. तिसरा असतं रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे काय, जब करूंगा ना माल मिलेगा बहुत, भगवान छप्पर फाड़ के देंगे. फिअर, ड्युटी, रिवॉर्ड. आणि फायनली जेव्हा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींना ट्रान्झेंड करतो तेव्हा लव, प्रेमाने मग तो भगवंताचं भजन करतो की जस्ट मुझे प्रेम चाहिए और कुछ नहीं चाहिए, राईट. सो दॅट इज प्रेम अवस्था. अशा प्रकारे ह्या चॅप्टरला जेव्हा भगवंतांनी इथे कन्क्लूड केलेलं आहे तेव्हा हे सुंदर इन्स्ट्रक्शन दिलं आपल्याला की आपण जेव्हा भगवंतांवर ध्यान करणार तेव्हा आपण भक्तिमय ध्यान केलं पाहिजे. असं नाही की कृष्ण काही एखाद्या लॅबोरेटरी मधले स्पेसिमन आहे, जसं एखाद्या लॅबोरेटरी मधला सायंटिस्ट मायक्रोस्कोप खाली अमिबा बघत असतो, कितना इसका साईज क्या आहे, त्याला त्या अमिबाशी प्रेम नाहीये किंवा अमिबाला त्याशी प्रेम नाहीये, राईट. त्याला आपल्या पगाराशी मतलब आहे. मी आपल्या ऑफिसमध्ये येतो, जसं तुम्ही कधी विचार करा, कॉलेजमध्ये तुम्ही शिकवता, प्रोफेसर आहात, तुम्ही काय खरंच तुम्हाला सब्जेक्ट मॅटर आवडतं म्हणून शिकवत नाही. किती लोक टीचर येत आहेत ज्यांना आवडतं तुम्ही जे शिकवता ते. जबरदस्ती शिकवा लागतं ना, तेच भले आवडत नसेल. किती लोकांना आपलं ऑफिसचं काम आवडतं? नाही आवडत सगळ्यांना. काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. पण शेवटी भौतिक कार्य असं आहे की ते करून करून लोक म्हणतात की नको बस झालं. इव्हन रुटीन तुम्ही घरामध्ये जेवण बनवता दररोज, आवडतं का दररोज कुकिंग करायला? दररोज भांडी घासायला आवडतं, दररोज कपडे धुवायला आवडतं, सेम रुटीन, सेम एव्हरीथिंग, बोर होऊन जातात ना, राईट. भक्ती तशी नाहीये आणि भक्ती आपल्याला तशी करायची नाहीये. भले आपण एखादी ऍक्टिव्हिटी रुटीन करत असेल, सेम चॅन्टिंग, सेम निटी दर्शन, पण त्याला आपल्याला भक्तिभाव आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि भक्तिभाव कसा येईल, जेव्हा आपला सत्संग असेल, जेव्हा आपण भगवंतांचे शास्त्र वाचणार सत्संगमध्ये, जेव्हा जप करणार, जेव्हा आपण गुरु महाराजांचे निर्देश फॉलो करणार, राईट. म्हणून ऍक्च्युली हा जेव्हा चॅप्टर कम्प्लीट होतो तेव्हा फार मोठा सिक्रेट भगवंतांनी इथे रिव्हील केलेला आहे. सिक्रेट काय रिव्हील केलेला आहे, तुम्ही जर हे बघितलं पूर्ण 3 जी सिरीज आहे भगवद्गीतेमध्ये, पहिले 6 अध्याय, मधले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय हे कसे आहेत, तसं हे असतं ना सँडविच. सँडविच खाल्लं सगळ्यांनी. सँडविचला वरती एक ब्रेड असतो, खाली एक ब्रेड असतो आणि मध्यभागी काय असतं, जे काय असेल ते मेन मटेरियल, चीज असेल किंवा पनीर असेल किंवा काय असेल ते मसाला वगैरे असेल. मग इम्पॉर्टंट काय आहे ब्रेडमध्ये, सॉरी सँडविचमध्ये इम्पॉर्टंट काय आहे? समजा 2 नुसते ब्रेड जर असे लावले तर सँडविच झाले का? नाही, त्याच्यामध्ये मध्ये सबस्टन्स पाहिजे ना. त्याच प्रकारे पहिले 6 अध्याय कर्मयोग, शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग आणि मधलं भक्तियोग. बेसिकली हे वरचे 2 कव्हरिंग आहेत प्रोटेक्ट करायला भक्तियोगाला. आणि भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही एंगेज व्हाल तेव्हा आपल्याला स्वीटनेस त्याचा येईल, राईट. आणि भक्ती करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, जसं ह्या श्लोकात सांगितलेलं आहे, मागच्या श्लोकात सांगितलेलं आहे, एवं प्राप्य भजस मनमना भावमत बघतो मध्याची माम नमस्करू. आपल्या स्वतःला समर्पित करावं लागेल भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये. बिना समर्पित केल्याशिवाय आपल्याला हा भक्तीचा स्वाद प्राप्त होणार नाहीये, राईट. म्हणून एवढं इन्स्ट्रक्शन 4 लाईनीमध्ये दिलेले आहेत. मन म्हणा, तुझं मन मला दे. काय काय लोक काय करतात, फक्त आपली संपत्ती देतात पण मन देत नाही, बरोबर आहे का नाही? ते म्हणतात पैसा बहुत है हमारा, ले लो, मन नहीं दे सकते हमारा, राइट. काय लोक म्हणतात हमारे पास ठीक है फिजिकल श्रम है, हम श्रम कर सकते, झाड़ू पोछा कर सकते हैं, लेकिन हम अपना धन भी नहीं देंगे, अपना मन भी नहीं देंगे, राइट. असं चालणार नाही. आपल्याला ऑल राऊंड इन्व्हेस्ट करायला लागेल. आपलं मन, राईट, आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टी आहेत, शारीरिक बळ आहे किंवा आपलं शरीर आहे ते सुद्धा, आणि शेवटला आपण स्वतः आत्मा. म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःला भगवंताच्या सेवेत इन्व्हेस्ट करू तेव्हा फायनली आपण बघू की आपण कसं भगवंतांना डेडिकेट होऊन जातो, राईट. आपण मतपरायण बनून जाऊ. अशा प्रकारे हे सुंदर इन्स्ट्रक्शन ह्या अध्यायामध्ये कन्क्लूड होतात, 9व्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न अध्याय 9 मधनं? ऑलरेडी 9व्या अध्यायाची परीक्षा तुम्ही झालेली आहे म्हणून काही प्रश्न नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी रेकॉर्ड एक पाठवा ना.
हा पटवतो. हरे कृष्ण. हाच प्रश्न आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण इथे पुढे जाणार नाही, आपण इथेच थांबणार आहोत. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा बोला माताजी. प्रभूजी, माझा थोडा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट प्रश्न आहे. ते जे अतुल सुभाषची केस झाली आणि ते म्हणजे ते सुसाईड, आणि ते इवन तो ऍक्टर होता सुशांत सिंग, म्हणजे ह्या लोकांनी सुसाईड केलं, पण खूप सारं काय म्हणतात त्याला, चुकीची कामं त्याच्यामुळे एक्सपोज झाली. तर मग ह्यांचं सुसाईड ऍज अ चांगलं ऍक्ट बघायचं की कसं, म्हणजे दे आर काइंड ऑफ वॉरियर्स हु आर फायटिंग, बट दे चूज सुसाईड टू एंड देअर लाईफ. मग त्याला कसं समजायचं? भक्ती केली नाही म्हणून सुसाईड झालं. सिंपल आहे. ते मे बी ऍक्टिंग एज इन्स्ट्रुमेंट टू एक्सप्रेस मेनी अदर थिंग्स. त्यांच्यामुळे काही लोकांना बाकी उघडकी भेटत असेल. सी प्रिन्सिपल काय, तुम्ही आता आपण काय स्टडी करत होतो, हे भौतिक जगत सगळ्यांकरता दुःखदायी आहे, लक्षात ठेवा. भले कोणी किती मोठा सितारा असेल, राधानाथ महाराजांच्या लेक्चर मध्ये महाराज म्हणतात, लोग इनको कहते हैं सितारा, लेकिन पता नहीं ये सितारा कैसे है, ये लोग स्टार कहते हैं. कैसे स्टार है ये लोग? ये चमकते तो है नहीं बिल्कुल, राइट. जेवढं भारतीय संस्कृतीला भ्रष्ट करायचं काम बॉलिवूडने केलं तेवढं कोणी केलं नसेल. आपलं कल्चर, आपलं हेरिटेज, संस्कृती, जे आता ते OTT प्लॅटफॉर्मवरती जे सिरीज येतात किंवा जे वेब सिरीज बनवले जातात, एवढं भ्रष्ट कोणी केलं नसेल आतापर्यंत समाजाला आपल्या, लक्षात ठेवा. मग आता हे सुसाईड करतात, किंवा आता काल सुसाईडचे केस आले होते. एक RJ कोणतरी आहे, एक लेडी, त्यांनी सुसाईड केली. हे सगळे सुसाईड करतात लोक, कारण लक्षात ठेवा, असं नाही की वी आर कंडेमिंग एनीबडी, आपण निंदा करतोय, पण हे फॅक्ट आहे ह्या जगामध्ये. जसं आता या श्लोकात म्हटलेलं आहे, जो कोणी भगवत भक्तीमध्ये नाहीये त्याच्याकरता हे जगत 100% दुःखमय आहेच. मग भक्ता करता दुःखमय नाहीये का? आहे ना आपल्याकरता, पण आपल्याला ही सत्यता मान्य झालेली आहे की हा दुःखमय आहे हे जगत. ज्याने सत्य मान्य केले त्याच्याकरता दुःख ऑलरेडी अर्ध्याच्या पेक्षा जास्त संपून गेलेलं आहे ना. आज जर तुम्हाला कोणी कोणी शिव्या दिला, कोणी तुम्हाला ओरडलं किंवा अपमान केला, ऍटलीस्ट आपल्याला माहिती आहे की दुनिया में ऐसा ही संसार है, लोग गाली देते हैं, ऐसे सहन करना चाहिए. ऍटलीस्ट आपण तयार असतो. बाहेरचे लोक तयार नाहीत. मग तुम्ही जरा इन्व्हेस्टिगेट करा. दिस इज अनदर पार्ट की कोणी सुसाईड कुठल्या कारणाने केली किंवा काय केली, दॅट इज अनदर थिंग. पण ह्या लोकांकडे किती टॉलरेटिंग कॅपॅसिटी आपण कधी बघितलं का? किती सहनशीलता आहे, कधी चेक केलं का आपण? थोडं काय कोणी बोललं, काय झालं, लगेच. कोणी कोणावरती प्रेम केलं, त्याने धोखा दिला, लगेच जीव द्यायचा. अरे ऐसा तो हम कितना भगवान को धोखा दिए हैं, कितनी बार धोखा दिए, उनका कितना दिल दुखा है, कभी सोचा क्या? कधी विचार केला का आपण? नाही केला कधी विचार. आपण किती मन दुखावलेलं आहे भगवंतांचं, आणि आपण स्वतः पण लोकांचं किती मन दुखावलंय आपण कधी चेक केलं का? नाही केलं. इनजस्टिस झालेलं आपण जस्टिफिकेशन केलं पाहिजे, म्हणजे त्याला जस्टिस दिला पाहिजे, नो डाऊट. पण शेवटी हे जगात काय आहे, सगळ्यांकरता दुःखमय आहे. म्हणून लक्षात ठेवा, संघर्ष आपल्याला एक तर इथं करायचा आहे, ते दोन्हीकडे संघर्ष करायचा आहे. भौतिक भोग प्राप्त करण्याकरता पण संघर्ष करावा लागतो की नाही? आणि भक्ती करण्याकरता पण संघर्ष करावा लागतो का नाही? संघर्ष करावा. मग आपण डिसाईड करावं की मला कुठे संघर्ष करायचा आहे. जो बुद्धिमान आहे तो भक्तीमध्ये संघर्ष करतो, कारण त्याला माहिती आहे भक्तीमधनं संघर्ष करून जो मला रिझल्ट प्राप्त होणार तो नित्य आहे. आणि भौतिक जगामध्ये संघर्ष करावा लागतो, त्यातनं मिळणारा जो रिझल्ट आहे तो अनित्य आहे. हो, आज जरी आपण किती मोठे असेल, काही असेल, कोणी ब्राह्मण असेल, कोणी क्षत्रिय असेल, कोणी शूद्र असेल, किंवा बिझनेसमॅन असेल, कोणी स्टार असेल, आपण सगळे म्हातारे होणार नाही आहोत का? म्हातारे होणार आहोत ना. आज कोणी फेमिना मिस इंडिया असेल, किंवा मिस वर्ल्ड असेल, किंवा मिस युनिव्हर्स असेल, म्हातारा होणार नाहीये तो. विराट कोहली काय रिटायर होणार नाहीये का? होणार ना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी, आता हे भौतिक म्हणता तुम्ही, आता हार सेवेमध्ये कोणाला गळ्यातला हार मिळतो, कोणाला हातातला मिळतो, मग त्याच्यात वादविवाद होता, मग हे कोणतं आहे? हे आपल्या शुद्धीकरणाचा पार्ट आहे. सी, आध्यात्मिक क्रियांमध्ये जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल की माझ्यासोबत भेदभाव झाला, ते आपल्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आणि टू द एक्सटेंट तुम्ही ते स्वीकार करता,
तेवढ्या मात्रेमध्ये तुम्ही वरती जाऊ शकता भगवंताकडे. शेवटी आपण इथे कोणाला हातातला हार घ्यायला किंवा गळ्यातला हार घ्यायला नाही आला. तर माझ्या गळ्यामध्ये एक हार आहे. हे बघा, दिसते तुम्हाला हार. आजच हार आला तिकडून. जयपूरमध्ये राधा गोपीनाथ जे वगैरे त्यांना ऑफर केलेला एक मोठा हार आला होता. त्या हार मध्ये छोटासा एक पर्लचा हार होता. आता हा हार मी घातला म्हणजे काय मी मोठं झालो का? तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये स्वतःला कमी लेखतात ना, मी कमी आहे आणि मला गरज आहे, तेवढे तुम्हाला मात्रामध्ये त्या गोष्टीचा लाभ होतो. आणि तुम्ही जेवढ्या मात्र म्हणता की मी कमी नाही हो, माझा अधिकार याच्यावरती, मी कमवलेला आहे, मी सेवा केलेली आहे, मला द्यायला पाहिजे, मग तेवढ्या मात्र तुम्हाला त्याचा गुण कमी प्राप्त होतो. राईट. महाराजांचं एक सुंदर स्टेटमेंट आहे. जेव्हा महाराज मी तुम्हाला आय थिंक सांगितलं होतं ते, महाराज जेव्हा न्यू वृंदावनला होते, न्यू वृंदावनला असताना महाराजांना फार कमी फॅसिलिटी भेटायच्या प्रिचिंग करायला. भले महाराज भरपूर प्रिचिंग करायचे, युनिव्हर्सिटी प्रिचिंग तिकडे वगैरे वगैरे, पण त्यांना फार कमी फॅसिलिटी मिळायच्या. तर महाराज म्हणायचे कीर्तन स्वामी महाराजांना की आप ऐसा क्यों करते मेरे साथ, जो लोग कम प्रचार करते हैं उनको ज्यादा फैसिलिटी देते हैं, मैं बहुत प्रचार करता हूँ, मेरे को आप गाड़ी नहीं देते, पैसा नहीं देते. तो ते कीर्तन स्वामी महाराज म्हटले की सुनो, प्रभुपाद ने मेरे साथ ऐसे किया था, इन द सेंस की प्रभुपाद मुझे कभी भी लग्जरी नहीं देते थे, कम से कम फैसिलिटी में ज्यादा से ज्यादा सेवा लेते थे. क्यों? क्योंकि इससे मैं कृष्ण के ऊपर आश्रित होना सीख गया. जेव्हा तुमच्याकडे फॅसिलिटी नसते आणि तुम्हाला जेव्हा सेवा करायची असते, मग तुम्ही आत्मनिर्भर म्हणजे भगवंतावरती निर्भर राहता. आणि या जगामध्ये त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाची आणि सुंदर गोष्ट नाहीये की जेव्हा तुम्ही स्वतःला भगवंतांच्या आश्रयामध्ये बघता की मेरे तो भगवान के सिवा कोई है ही नहीं आश्रय, मेरा भक्तों के सिवा कोई उद्धार नहीं कर सकता. हे जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं ना, तेव्हा तुम्हाला गीतेचा सारांश भेटलेला आहे, भागवतचा सारांश भेटलेला, तुम्ही ह्या जगातला पार करून आध्यात्मिक जगामध्ये प्राप्त झालेला आहात. मग तुम्हाला कोणी हार दिला नाही गळ्यातला किंवा कानातला नाकातला वाटेवर जे असेल ते तर तुम्हाला वाईट वाटणार ना, मला नाही दिलं. राईट. मग भांडायचं नाही, काय विचार करायचा, मी कमी आहे म्हणून मला भगवंतान दिले नाही, माझ्या भक्तीमध्ये कमी आहे. जेव्हा माझी भक्ती चांगली होईल ना, तेव्हा भगवंत देतील मला. आणि असं नाही की माझी भक्ती चांगली होईल तेव्हा भगवंत देतील. भगवंतांनी नाही दिलं ते जास्त प्रेम आहे उलट देण्यापेक्षा. कारण देण्याने मुलगा बिघडतो, देण्याने मुलं बिघडतात. माहिती का तुम्हाला जे पाहिजे ते जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही बिघडताल. म्हणून भगवंत काय करतात, कधी कधी आपल्याला त्या गोष्टी देत नाहीत जे आपल्याला पाहिजेत, कारण त्यांचं आपल्यावरती प्रेम आहे. मग हे प्रेम आहे, बरोबर आहे का नाही मधुसूदन प्रेम माताजी? हरे कृष्ण, बरोबर आहे. कारण मला ना नेहमी फोटोचे हार मिळतात प्रभूजी. कसले हार? पण ते गेले फोटोचे म्हणजे गुरु शिष्य परंपरा, नरसिंह भगवान हे हार मिळतात. पण मग ते नेमके गौरनीताईला गेले, ते माताजी बघा म्हणे माझे हार तिकडे गेले, तुमचे बरोबर ते गौरनीताईला गेले. म्हटलं ही भगवंतांची कृपा आहे. म्हटलं अज्ञान बालक हे त्यांनी स्वीकारून घेतलं. म्हटलं रोज तुमचे स्वीकारता, आज माझं स्वीकारलं. म्हटलं हरे कृष्ण. सी म्हणून गुरूंकडनं जे आपण प्रवचन ऐकतो ते फार महत्वाचे आहेत. क्लॅरिटी पाहिजे की आपण काय करतो, कशा करता करतोय. जेवढी आपली हेल्पलेस सिच्युएशन तेवढं आपण सेफ आहोत भौतिक भक्तीमध्ये, आणि जेवढं आपण स्वतःला स्ट्रॉंग समजतो तेवढं आपण वीक आहोत. राईट. म्हणून कुठे गेले नाही तुलसी सेवेनी माताजी, हे जगत काय आहे, सगळ्यांकरता दुःखमय आहे. आणि प्रभूजी म्हणजे जेव्हा आपण हे लोकांना सांगतो ना, तर मग लोक आपल्याला सांगतात की तुम्ही असा नेहमी निगेटिव्हच विचार करता, तुम्ही पॉझिटिव्ह बघत नाही जगाकडे. तर मग त्याला कसं हे करायचं? सिंपल आहे माताजी, जे सत्य आहे ते सत्य आहे, तुम्ही त्याला नकारू शकता का? याला ना नकारात्मक म्हणत नाही, सकारात्मक भाव आहे, सकारात्मक विचार आहे. तुम्ही जे सांगितलं की तुझ्या पायाला लागलेलं आहे, तर मी काय नकारात्मक म्हणतोय का? नाही ना. मी जर दाखवलं की तुझ्या पायाला जखम झालेली, मी तुला सांगतोय उलट की तुझ्या पायाला जखम झालेली आहे ना, माझ्याकडे औषध आहे. सी आपली सकारात्मक बाजू काय, आपल्याकडे औषध आहे. बाहेरच्या दुनियेमध्ये सकारात्मक बाजू नाहीये, फक्त नकारात्मक आहे. कोणी ड्रग्स घेतो, सिगरेट ऍडिक्ट आहे, कोणी अल्कोहोल ऍडिक्ट आहे, अरे ये अल्कोहोल ऍडिक्ट आहे, ये सिगरेट ऍडिक्ट आहे, संसार ऐसा आहे, निगेटिव्ह आहे. त्यांच्याकडे पॉझिटिव्ह सोल्युशन नाहीये. आपल्याकडे पॉझिटिव्ह सोल्युशन आहे ना. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून सत्यता स्वीकार करायला चालू केलं पाहिजे आपण. सत्यता स्वीकार नाही करता आपण दुःखीच राहू आयुष्यामध्ये. सत्यतेला स्वीकार करा आणि त्यासोबत जे औषध दिले ते घ्या, मग तुम्हाला मार्ग भेटेल मुक्तीचा. अदरवाईज मार्ग नाहीये. संघर्ष प्रत्येकाला करायचा आहे. मग आपण ठरवावं की संघर्ष मला भक्तीमध्ये करायचा आहे की मायेमध्ये करायचा आहे.
मायेमध्ये पण संघर्ष चालणार, भयंकर संघर्ष चालणार, आणि हातात काय येणार पण नाही. है ना, शेवटला झालं हातात काय, काहीच नाही, सगळं गळून गेलं हातात. जसे हातामध्ये ठेवलेली रेत असते ती पडते कालांतराने, तसं आयुष्य कसं आहे, तुम्ही कमवता कमवता बनवता आणि एवढं जमा करून ठेवता, पण तुम्ही तर संपत चाललेले आहात ना. काय आपण आता आज जसे तसे आहोत तसे राहणार का शेवटपर्यंत? नाही राहणार ना, संपणारच आहात ना आपण. मग कशाला संघर्ष करायचा तिथे? संघर्ष कुठे करायचा? भक्तीमध्ये करायचा. मग जेवढं आपल्याला चालवायचं तेवढं चालवायचं, संसार जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढं चालवायचा. असं नाही म्हणत की मी दुःखमय संसार मग घरी रडत बसा, दुःखमय दुःखमय दुःखमय. तुम्ही जावा, आता घरी समजा बाळ असेल ते रडत असेल, हो संसार दुःखमय, बाळा रडू द्या, गीतेत सांगितलेलं आहे. असं नाही, ते रडतंय त्याला तुम्ही जेवढं उपचार करू शकता तेवढं करा. त्याला पाणी पाजा, औषध द्या, त्याला जवळ घ्या, त्याला प्रेम करा. त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. मग जेव्हा बाळ शांत होतं तुम्ही चॅन्टिंग करा. तेव्हा असा नका विचार करू की हा अभी ठीक हो गया, हा नाही वो वापस होने वाला है वो. हरे कृष्ण. सगळ्यांनी संघर्ष करायचा. नाही, ऍक्च्युली हे आपल्याला पटलंय आतापर्यंत, पण आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगायला जातो तर ते आपल्याला असं रिस्पॉन्ड करतात. लक्षात ठेवा, त्यांना कधीच समजणार नाही. जोपर्यंत ते सत्संगला अटॅच होत नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही. बरोबर आहे का नाही? काही गोष्टींना म्हणजे त्याला हे नाहीये, अनलेस दे कनेक्ट टू सत्संग दे कॅनॉट अंडरस्टँड. जसा एखादा बेवडा आहे, तुम्ही कधी दारू प्याले का? नाही प्याले. एखादा बेवडा तो म्हणतो अरे शराब पीने में क्या मजा आता है यार, क्या मजा आता है. तुम्ही म्हणाल वेडा आहे, पागल आहे ना. तो म्हणाल की अरे बहुत आनंद आता है. त्याचा अनुभव वेगळा, तुमचा अनुभव वेगळा आहे. त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा, तुम्हाला जाऊन प्यायला लागेल, पिऊ नका. सिमिलरली तुम्हाला जर भक्तीचा अनुभव पाहिजे, त्याला द्यायचा असेल, त्याला येऊन भक्ती करावी लागेल ना. गुलाबजामुन तुमच्या हातामध्ये आहे, ना, समजा तुमच्या हातामध्ये गुलाबजामुन आहे, नुसतं बघून त्याला तुम्ही सांगू शकता का गोड आहे, हो किती छान आहे, हो तुम्ही खाल्ल्यावरती कळेल ना. भक्ती पण अशी क्रिया आहे, तुम्ही जेव्हा करणार नाही तोपर्यंत कळणार नाही तुम्हाला. मग त्याला ते सत्संगशिवाय सोल्युशन नाहीये, राईट. सो दिस इज लाईक दॅट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. तर मग आपण बोला माताजी. हा प्रभूजी, आता आपण भक्तीमध्ये आहोत, म्हणजे इस्कॉनचे रूल्स फॉलो करतोय. तर मग आता आपले जे हे आहेत गुरु महाराज आहेत आणि आपले जे सडगाव स्वामी आहेत, त्यात त्यांनी जे भजन कीर्तन लिहिलेले आहेत तेच आपल्याला गायचे आहेत. पण आदर पण असं आहेत ना, वैष्णव गीत आहेत, अजून ब्रजगीत आहेत, तर ते आपण अलाव नाही करू शकत. म्हणजे ऐकायचं किंवा असं, म्हणजे आपल्याला ते फक्त वैष्णव गीत म्हणजे वैष्णव भजन जे तेच गायचे. पण कारण की अदर्स लोक पण आहेत जे भक्त आहेत, त्यांनी पण खूप सुंदर सुंदर रचना केलेली आहे. खूप इतकं सुंदर मधुर गीत असतं, म्युझिक असतं आणि इतकं सुंदर शब्दरचना असते. म्हणजे खूप छान वाटतं ते ऐकून. एकदम माणूस म्हणजे जसं आपण भक्तीमध्ये ऐकतो तसा मंत्रमुग्ध होऊन जातो. तर म्हणजे तसं ऐकणं हे आहे का? काय वाईट नाहीये, पण लक्षात ठेवा, जे शुद्ध भक्तांनी लिहिलेले भजन आहेत त्यांनी आपलं शुद्धीकरण जास्त होणार. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त आपला मानसिक आनंद नको, आपल्याला आत्मिक शुद्धीकरण पाहिजे. औषध जेवढं कडू तेवढं शुद्धीकरण जास्त. मग एखादं भजन असेल जे आपल्या गौडी आचार्याने लिहिलेले बंगालीमध्ये आहे, तू म्हणाल की अरे बंगाली मुझे आता नाही, मुझे हिंदी वालाही मजा लागता है. इव्हन मी सुद्धा गात असतो सत्संगमध्ये भजनामध्ये. पण जी शक्ती महामंत्रामध्ये आहे आणि जी आपल्या आचार्याने लिहिलेल्या भजनामध्ये ती शक्ती त्यामध्ये नाहीये हो. कारण परंपरेची पॉवर नाही त्याच्यामध्ये. असं नाही की ते भजन चांगले नाहीत, आहेत भगवंतांचे भजन आहेत, चांगले आहेत, भगवंतांना ग्लोरिफाय केलेले आहे. पण शेवटी शुद्ध भक्तांनी लिहिलेले भजन शुद्धच असतात, राईट. त्याला तोड नाहीये. मग आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथे औषध घ्यायला आलेलो आहे, पिकनिकला आलो नाहीये. तुम्ही कधी कधी बाहेरच्या लोकांना करता गाऊ शकता सत्संगमध्ये, लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता बिगिनिंग लेवलला. पण तुम्ही तसे जुने व्हाल. जर तुम्हाला शुद्धीकरण पाहिजे असेल तर महामंत्राशिवाय पर्याय नाहीये आणि आपले वैष्णवाचरण दिलेले भजनांशिवाय. मग तुम्ही करू शकता तेरा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आणि ह्या भजनांमध्ये इव्हन रसावास पण असतो. रसावास आहे ना, तेरा आहे ना, आपकी कृपा से मेरा काम हो रहा है. कोणचा काम हो रहा है त्याचा, त्या कवीचा अर्थ तिथे काय तुम्हाला माहितीये का? मेरा सब घर अच्छा चल रहा है, संसार. आपण भगवंताकडे मागतो का? नाही मागत. रसावास आहे ना. अशी भजनं गाल्याने तुम्हाला शुद्धीकरण होणार नाही. आचार्य आपले नेहमी फक्त शुद्ध स्तरावरती भजन करतात की मेरा उद्धार हो, मैं भगवान आपकी सेवा में लग जाऊं, बस. तर ते तुम्ही कधी कधी गाऊ शकता किंवा पब्लिक फंक्शन असेल, बट नॉट ऑलवेज.
शुद्धीकरण पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या आचार्यांचे भजन गाणे जरुरी आहे आणि महामंत्राशिवाय पर्याय नाहीये. हरे कृष्ण. तर आपण भेटूया मग नेक्स्ट बुधवारी आपण 10व्या अध्यायाला प्रारंभ करू. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण बोला माताजी. प्रभुजी. आता जे आम्ही 8 तारखेला एक्झाम नाही देऊ शकलो तर आता कधी असणार आमची एक्झाम? तुमची एक्झाम कधी होईल? कधी? इमम प्राप्य भजस्व माम. आता तुम्ही भजन करत राहा. होईल सांगतो मी लवकरच. ठीक आहे. मी अभ्यास करत राहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.